महाराष्ट्रातल्या निकालाबाबत जनतेच्या मनात शंका आहे। महायुतीला पाशवी बहुमत मिळाले, त्यामुळे या निकालाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी दिली। हरलेल्या लोकप्रतिनिधींनी संपर्क साधलाय। या याचिकेत ईव्हीएम बाबतची शंका आहे, तो मुद्दा तंत्रज्ञानाच्या मदतीने उपस्थित करणार आहे, असं देखील सरोदे म्हणाले। विधानसभाच्या निवडणुकीनंतर जो निकाल आले, मात्र हे जे निकाल आहेत याच्यामध्ये संशयास्पद असल्याचा जो संशय आहे तो या ठिकाणी व्यक्त केला जातोय। म्हणूनच याचिका दाखल करण्यासाठी ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत, त्यांनी पुढाकार घेतलेला आहे। हे निवडणुकीचे निकाल जे आहेत ते लोकांनी निकाल लागल्या सगळ्या सर्वसामान्य लोकांनी सुद्धा हे शंकास्पद आहे असं मत व्यक्त केलेलं आहे। कोणाला तरी बहुमत मिळणं, कोणाला तरी पराजय होणं हे निवडणुकीमध्ये चालतेच, परंतु इतक्या पाशवी बहुमताने भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे किंवा अजितदादांची लोकप्रियता नव्हती आणि केवळ लाडकी बहीण योजना याच्या आधारे इतके मतं मिळतील असं कोणालाही वाटलं नाही। इवन जे काही पुरस्कृत अशा स्वरूपाचे रिपोर्ट येत होते त्यांनी सुद्धा कोणत्याही सर्वेमध्ये असं सांगितलं नाही की इतके मतं मिळणार। त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती शंकास्पद आहे। आता निवडणूक याचिकेसंदर्भात आहे ना, खूप संभ्रम लोकांच्या मनात आहे की त्यांना वाटते की केवळ जे हरलेले उमेदवार आहेत तेच निवडणूक चॅलेंज करतील। तसं नाही आहे, तर त्या मतदारसंघातील एखादा मतदारसुद्धा, सामान्य माणूस मतदार असलेला तो सुद्धा निवडणूक याचिका दाखल करून निवडणुकीबद्दलचे आक्षेप नोंदवू शकतो। त्यासाठी 35 दिवसामध्ये निकाल जाहीर झाल्यापासून 35 दिवसामध्ये निवडणूक याचिका उच्च न्यायालयात करावी लागते। आता नेमकं आपण कशा प्रकारे याचिका दाखल करणार आहेत आणि तुमच्यासोबत कोण कोण असणार आहे? अनेक जे हरलेले उमेदवार आहेत महाराष्ट्रातले, त्यांनी मला संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला ही निवडणूक चॅलेंज करायची आहे, आम्ही अशा पद्धतीने हरू अशी आम्हाला अपेक्षा नव्हती। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडपूरसह निलेश खरमारे, झी मीडिया, पुणे।